नमस्कार मित्रांनो. आज दिनांक 12 जून 2026. आज आपण दररोजचा करंट अफेअरमधला पहिला दिवस आपण बघणार आहोत. तर आपण पोलीस भरती, तलाठी भरती आणि MPSC आणि अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी करंट अफेअर आपण बघत असतो. तर आज आपण करंट अफेअरमध्ये बघणार आहोत. तर मी तुमचा सगळ्यांचा लाडका संदेश द संदेश अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आजच्या करंट अफेअरमध्ये आपण जे काय बघणार आहोत ते प्रश्न स्वरूपात बघणार आहोत. त्या प्रश्नांना तुम्हाला किती मार्क पडतात ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आणि त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला सोबत जोडलेलं आहे. तर आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, इस्रायलने 6 जून 2026 रोजी कोणत्या भारतीय ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचा पुतळा उभारण्याची योजना जाहीर केली? महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि सरदार वल्लभभाई पटेल. तर कोणाची स्थापना केली? छत्रपती शिवाजी महाराज. ऑप्शन क्रमांक सी, हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथं उभारण्याचं मागचा हेतू काय मित्रांनो ते मी तुम्हाला सांगतो. 6 जून 2026 रोजी म्हणजे 6 जून हा आपला महाराष्ट्राचा शिवराज्याभिषेक दिन म्हणून आपण साजरा करतो. यात इस्रायलने आपल्या एका प्रमुख शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत भारत आणि इस्रायल सांस्कृतिक आणि राजनैतिक संबंध अधिक दृढ होतील आणि महाराष्ट्र शासनही या प्रकल्पासाठी ऐतिहासिक आणि कलात्मक मार्गदर्शन देणार आहे. आता याच्यात आपल्याला प्रश्न काय येणार आहे, कोणत्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची योजना जाहीर केली? तर इस्रायल या देशात छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळा उभारण्याची अनुमती दिली. आता पुढचा प्रश्न, आर्टिमिस 3 या मोहिमेसाठी अंतराळवीर दलाची घोषणा कोणत्या संस्थेने केली? इसा, इस्रो, नासा, जाक्सा. तर कोणी केली? नासाना केली. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे, नासा. पुढचा प्रश्न, चंद्रावर पहिली मानवी लँडिंग कोणत्या मोहिमेदरम्यान अपेक्षित आहे? आर्टमिस 2, आर्टमिस 3, आर्टमिस 4, आर्टमिस 5. तर कोणत्या अंतर्गत आहे? आर्टमिस 4. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. आता आर्टमिस 3 हे मिशन, आर्टमिस 3 या मिशनबद्दल मी तुम्हाला सांगतो. तर ते मिशन नासाद्वारे लॉन्च करण्यात आलेलं आहे. तर त्याचे पैलू सांगतो. तर 9 जून 2026 रोजी नासाने आर्टमिस या मोहिमेवर 4 सदस्यीय अंतराळ दलाची घोषणा केली. त्याचे कमांडर कोण आहे? रॅड्री बेसनिक. पायलट कोण आहे? लुको परमिताओ. मिशेल पॅसिलिस्ट कोण आहे? आंद्रे डगल्स आणि फ्रँक रुबिओ. आणि बॅकअप क्रू सदस्य कोण आहे? बॉम्ब हायसेस. आता याचं मिशन काय? प्रक्षेपण 2027च्या उत्तर गोलार्धात फ्लोरिडा कॅनेडी स्पेस या सेंटर येथून होणार आहे. मोहिमेच्या ओरियन अंतराळातून ब्ल्यू ओरिजिन आणि स्पेकच्या यांच्या व्यावसायिक मानव लँडिंगच्या प्रणालीचा वापर केला जाणार आहे. पृथ्वीच्या कक्षेत रॅडिओ आणि डॉकिंगच्या चाचण्या केल्या जाणार आहे. XMU चंद्र स्पेस सूटचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. सुधारित योजनेनुसार चंद्रावर पहिली मानवी लँडिंग किंवा आर्टमिस 4च्या 2028च्या दरम्यान अपेक्षित आहे. आता गंगा या प्रकल्पाचे पूर्ण नाव काय? गव्हर्नमेंट असिस्टंट नेटवर्क फॉर ग्रोथ अँड ॲडव्हान्समेंट, ग्लोबल ॲक्सेस नेटवर्क फॉर ग्रोथ अँड ॲग्रिकल्चर, गव्हर्नमेंट अथॉरिटी नेटवर्क आणि गव्हर्नन्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन, जनरल असिस्टंट नेटवर्क फॉर ग्रोथ ॲक्शन. तर काय मित्रांनो, गव्हर्नमेंट असिस्टंट नेटवर्क फॉर ग्रोथ आणि ॲडव्हान्समेंट. ऑप्शन क्रमांक ए हे योग्य उत्तर आहे. त्याचा गंगाचा फुल फॉर्म आहे. गंगा प्रोजेक्ट म्हणल्यावर तुम्हाला वाटेल नमानी गंगा साफ करायचं जर नाही आहे तर गव्हर्नमेंट असाइटेड नेटवर्क फॉर ग्रोथ आणि ॲडव्हान्समेंटचं मिनिंगफुल आहे. आता त्याच्याबद्दलचं सांगायचं म्हटलं तर हा प्रोजेक्ट गंगाचा मुख्य उद्देश काय? जलसंवर्धन नाही आहे. ग्रामीण भागात फायबर आधारित
ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पुरवणे, शेती उत्पादन वाढवणे आणि पर्यटन विकास. याच्यापैकी काय ग्रामीण भागात इंटरनेटची किंवा फायबर आधारित ब्रॉडबँडची कनेक्टिव्हिटी पुरवणे. आता हा प्रोजेक्ट गंगा आहे हा कोणत्या राज्यात ओपन केला हे पण माहीत पाहिजे. प्रोजेक्ट गंगाचा शुभारंभ हा 9 जानेवारी 2026 उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ येथे प्रोजेक्ट गंगा म्हणजे गव्हर्नमेंट असिस्टड नेटवर्क फॉर ग्रोथ आणि ॲडव्हान्समेंट हा गंगा सुरू केला. त्याचं मुख्य उद्दिष्ट काय, ग्रामीण कुटुंबांना फायबर आधारित ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणे. हे आपलं महत्त्वाचं आहे. आता लक्ष्य काय, 20 लाख कुटुंबांना उच्च गतीचे इंटरनेट व डिजिटल अर्थव्यवस्था जोडणे. पहिला टप्पा हा प्रारंभिक 21 जिल्ह्यांमध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. आता राज्यव्यापी विस्तार म्हणजे पुढे या प्रकल्पाचा 57,000 ग्रामपंचायती आणि 8,000 न्याय पंचायतपर्यंत केला जाणार आहे. ही सहभागी संस्था काय, सहभागी संस्था विचारली जाईल तुम्हाला. नेक्स्ट डिजिटल एंटरटेनमेंट लिमिटेड ही कंपनी या प्रकल्पात सहकारी म्हणून सहभागी आहे. आता याला प्रोत्साहन मिळणार काय, प्रोत्साहन मिळणारी सेवा काय असणार आहे, डिजिटल शिक्षण, टेलिमेडिसिन, ई गव्हर्नन्स, कौशल्य विकास, स्मार्ट कृषी आणि सार्वजनिक वायफाय. आता हे गंगा प्रोजेक्ट राबवल्यावर आपल्याला काय काय फायदे होणार आहे. आपल्याला डिजिटल शिक्षण घेता येणार आहे, टेलिमेडिसिन भेटणार आहे, ई गव्हर्नन्स भेटणार आहे, कौशल्य विकास भेटणार आहे, स्मार्ट आणि सार्वजनिक वायफाय सेवा भेटणार आहे. आता रोजगार निर्मिती, या प्रकल्पामुळे 1 लाखाहून अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. महिला सहभाग, या लाभार्थ्यांमध्ये सुमारे 50% महिलांचा असा अंदाज आपल्या या मुख्यमंत्री योगीजी आदित्यनाथ यांनी उल्लेख केलेला आहे की आपण 50% महिलांना नोकरी सहभाग देऊ असा ग्वाही दिलेली. गंगा या गव्हर्नमेंट असिस्टड नेटवर्क फॉर ग्रोथ अँड ॲडव्हान्समेंट. राज्य कोणतं आहे, आता महत्त्वाचा पॉईंट. गंगाचा फुल फॉर्म तुम्हाला माहीत झाला, गव्हर्नमेंट असिस्टड नेटवर्क फॉर ग्रोथ अँड ॲडव्हान्समेंट. आता राज्य म्हटलं तर उत्तर प्रदेशचं आहे. उत्तर प्रदेशची योजना ही. आता उद्घाटन कधी केलं, 9 जून 2026 मध्ये लखनौला केलं. उद्घाटक कोण होते, सीएम कोण होते, सीएम योगी आदित्यनाथ. लक्ष्य काय, 20 लाख कुटुंब. पहिला टप्पा 21 जिल्ह्यानंतर 57,000 ग्रामपंचायती आणि 8,000 न्यायपंचायती पर्यंत कनेक्टिव्हिटी करणार आहेत. आता पुढचा COP31च्या या यजमानांनी प्रस्तावित केलेले 35x35 ते जागतिक विद्युतीकरणचे लक्ष्य काय, 2035 पर्यंत अक्षय ऊर्जेचा वाटा 35% करणे, 2035 पर्यंत अंतिम ऊर्जा मागणीत विजेचा वाटा 35% करणे, 2035 पर्यंत कार्बन उत्सर्जन 35% कमी करणे आणि 2035 पर्यंत जीवाश्म इंधनांचा वापर 35% वाढवणे. तर काय मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी, COP31च्या या यजमानांनी काय 35x35चं काय केलं, 2035 पर्यंत अंतिम ऊर्जा मागणीत विजेचा वाटा 35% करणे. आता COP31 ही परिषद 2026 मध्ये कुठे आयोजित केली, सिडनी ऑस्ट्रेलिया, इस्तंबूल तुर्की, अंताल्या तुर्की आणि बॉन जर्मनी. कुठे केली, अंतुल्या तुर्की येथे भरली होती किंवा आयोजित केली होती. ऑप्शन क्रमांक सी हे आपले योग्य उत्तर आहे. आता COP31 बद्दलचं सांगायचं म्हटलं तर 9 जून 2026ला भरली होती. त्यांचा विषय काय होता, विद्युतकरणासाठी 30x30 लक्ष्य प्रस्तावित करणे. 6 अध्यक्ष देश कोणते होते, तुर्की आणि ऑस्ट्रेलिया. घोषणा काय केली, हवामान बैठकीत मुख्य उद्दिष्ट अंतिम ऊर्जा मागणीचा विजेचा वाटा 20 ते 23 वरून 2035 पर्यंत 35% नेणे. आता लक्ष्यवर्ष काय ठेवलेलं आहे, 2035. वाहतूक, उद्योग आणि इमारतीमध्ये जीवाश्म इंधनाऐवजी स्वच्छ वीज वापरणे आणि पॅरिस कराराशी संबंध 1.5 डिग्री सेल्सिअस तापमान मर्यादा लक्ष्याशी सुसंगत. आता याच्यामध्ये काय काय येणार आहे, कॉपच्या बैठकीचं 35x35चं लक्ष्य, विजेचा दर 2035 पर्यंत 35% बनवणे. आत्ता सध्या किती, तो 20 ते 23%. त्याला कुठपर्यंत न्यायचं, 2035 मध्ये 35% न्यायचं आहे मित्रांनो. आणि 2035 मध्येच उद्देश काय, वाहतूक आणि उद्योग आणि इमारतीमध्ये जीवाश्म इंधनाऐवजी स्वच्छ वीज वापर वाढवणे. हे मेन पॉईंट असणार आहे तुमचे, याच्यावर प्रश्न विचारू शकता. आणि कॉपचे नामित अध्यक्ष कोण होते, मुराम कुर्मी हे तुर्कीचे होते आणि ऑस्ट्रेलियाचे मुख्य वार्ताकार होते
क्रिस बॉवेन्सोरोफ हे संयुक्त राष्ट्राच्या हवामान प्रक्रियेअंतर्गत गैर बाध्यकारी किंवा नॉन बाइंडिंग कार्य अजेंडा होता. आता COP31चे आयोजन किती आहे? 9-20 नोव्हेंबर 2026ला करण्यात जाणार आहे. स्थळ कुठं आहे? अंतरला तुर्की. इतर लक्ष जागतिक कचरा वाढ निम्मी करणे आणि 2035पर्यंत इमारती क्षेत्रातील ऊर्जा तीव्रता 25% कमी करणे. ही बातमी आत्ता आलेली. तिचे मीटिंग कधी होणार आहे? आयोजन 9 ते 20 नोव्हेंबर 2026मध्ये होणार आहे. ही पुन्हा न्यूजमध्ये येणार आहे. ILC 2026च्या 114व्या आंतरराष्ट्रीय श्रम संमेलनात भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व कोणी केले? आता ILC म्हणजे काय? पहिले हे माहीत पाहिजे मित्रांनो तुम्हाला. ILC म्हणजे काय? इंटरनॅशनल लेबर कॉन्फरन्स म्हणजे आंतरराष्ट्रीय श्रम संमेलन. आता याच्यात आंतरराष्ट्रीय श्रम संमेलन 114च्या याच्यामध्ये भारताचं प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व कोणी केले? नरेंद्र मोदी, रामजी यादव, शोभा करंदलाजे, एस जयशंकर. कोणी केले? शोभा करंदलाजे यांनी केले. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर असणार आहे. 114वे हे आंतरराष्ट्रीय श्रम संमेलन ILC कुठे आयोजित करण्यात आले? पॅरिस, जिनिव्हा, न्यूयॉर्क, लंडन. तर कुठे आयोजित करण्यात आले मित्रांनो? तर ते जिनिव्हामध्ये आयोजित करण्यात आले. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर असणार आहे. आता भारत आणि नेपाळ या चर्चेत कोणत्या क्षेत्राशी सहकार्य वाढवण्याचा भर देण्यात आला? अणुऊर्जा, अंतराळ संशोधन, कौशल्य विकास आणि श्रमिक गतिशीलता आणि डिजिटल तंत्रज्ञान आणि संरक्षण उत्पादन. कशामध्ये? कौशल्य विकास आणि श्रमिक गतिशीलता आणि डिजिटल तंत्रज्ञान हे भारत आणि नेपाळच्या चर्चेच्या क्षेत्रीय सहकार्याचा वाढवण्याचा भर देण्याचा विषय होता. आता भारत आणि नेपाळच्या संदर्भात कोणत्या धोरणाचा पुनरुच्चार केला? ॲक्ट ईस्ट पॉलिसी, निकबर्ड फर्स्ट पॉलिसी आणि लुक वेस्ट पॉलिसी, सागर पॉलिसी. कोणता? निकबर्ड फर्स्ट पॉलिसी म्हणजे आपले शेजारच्यांना पहिला प्रेफरन्स असा या धोरणाचा पुनरुच्चार करण्यात आला. आता ILC 2026मध्ये भारताची भागीदारी काय? केंद्रीय आणि श्रम रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी जिनिव्हा येथे आयोजित केलेल्या 114व्या या आंतरराष्ट्रीय श्रम संमेलनात भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले. आता भारताच्या आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. भारताने सामाविक लैंगिक समानता आणि सामाजिक संवाद याप्रती आपली बांधिलकी व्यक्त करणे भारत आणि नेपाळ सहकार्यात केला. रामजी यादव यांच्यासोबत झालेल्या चर्चा दोन्ही देशांनी काय केलं? कौशल्य विकास, श्रमिक शिथिलता, डिजिटल तंत्रज्ञान आणि क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यात भर दिला. भारताने निकबर्ड फर्स्ट पॉलिसी म्हणजे शेजारी प्रथम धोरणे अंतर्गत नेपाळला महत्त्व पुन्हा अधोरेखित केलं. आता वैश्विक भागीदारी मजबूत करणे टेटेसा रेडिक्स डायस आणि मोहम्मद रजा कासम उतीम यांच्यासोबत द्विपक्षीय बैठका झाल्या. या बैठकीचं चर्चेचा मुख्य विषय काय होता? श्रम आणि रोजगाराला सहकार्य, व्यावसायिक प्रशिक्षण, सामाजिक सुरक्षा, कार्यबल विकास आणि दीर्घकालीन द्विपक्षीय संबंध मजबूत करणे. आता भारत में मेटा अपना पहला AI केंद्रित डेटा सेंटर कहाँ स्थापित कर रहा है? म्हणजे काय? भारतात पहिल्यांदी मेटा AI चं डेटा सेंटर कुठं स्थापित करत आहे? मुंबई, पुणे, जामनगर, अहमदाबाद. कुठं करत आहे मित्रांनो? जामनगरला करत आहेत, रिलायन्स सोबत भागीदारी करताना. तर पुढचा प्रश्न आहे, त्याचा मुख्य तथ्य काय? कंपनी कोणती आहे? मेटा आहे. प्रकल्प काय? भारतातील पहिले AI केंद्र डाटा सेंटर बनवायचं. त्याचं स्थान कुठं आहे? जामनगर, गुजरात. आणि त्याची क्षमता किती मित्रांनो? 168 मेगावॅट. आणि भागीदारी कोणती? रिलायन्स इंडस्ट्री. आता याच्यामध्ये काय काय विचारलं जाईल हे महत्त्वाचं आहे. कंपनी कोणती आहे आणि स्थान कुठं आहे आणि क्षमता किती आहे? ओके. आता याचं उद्दिष्ट काय? भारताच्या AI साठी जागतिक दर्जाचे डेटा इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं आणि भारताच्या वाढत्या डिजिटल अर्थव्यवस्थेला सेवा देणे आणि AI उत्पादन आणि सेवाची कार्यक्षमता वाढवणे आणि मेटाच्या जागतिक AI नेटवर्कचा विस्तार करणे. आता भारतासाठी काय महत्त्व आहे त्याचं? भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार आहे, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे, रोजगाराची संधी निर्माण होण्याची शक्यता आणि डिजिटल आणि AI क्षेत्रात भारताचे महत्त्व वाढणार आहे. आता पुढचा प्रश्न आहे, 10 जून 2026 रोजी भारताचे सर्वात जास्त काळ सेवा करणारे निवडून आलेले पंतप्रधान कोण बनले? जवाहरलाल नेहरू,
नरेंद्र मोदी, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी. कोण बनले मित्रांनो? नरेंद्र मोदी हे 10 जून 2026ला सर्वात जास्त भारताचे पंतप्रधान असलेले जास्त काळ सेवा देणारे व्यक्ती बनले. आता याच्यात सांगतो तुम्हाला, 10 जून 2026मध्ये सर्वात जास्त काळ सेवा देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पी एम बनले. दुसरे कोण आहे? आता मोदी झाले, दुसरे पी एम कोण आहे? चाचा नेहरू. चाचा नेहरू म्हणजे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. आता पंडित जवाहरलाल नेहरूंचा पहिल्यांदा आपण मोदींचा कार्यकाल बघू. मोदी कधी आले होते? 26 मे 2014 ते 10 जून 2026 अशा 3 वर्षाचे म्हणजे 3 टर्मचं त्यांनी पंतप्रधानाचं पद भूषवलं. आता त्यांचा दिवस किती झाले? 4399 म्हणजे 4400 दिवस त्यांनी काम केलं. पण जवाहरलाल नेहरूंचा किती होता? 4398 दिवसाचा ते होता. त्यांनी तो विक्रम मोडला. जवाहरलाल नेहरूंचा यांचा 13 मे 1952 रोजी निवडून आले होते, पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती आणि 27 मे 1964 पर्यंत सलग 3 लोकसभा निवडणुका जिंकल्या होत्या. आता भारताची लोकसंख्या सुमारे 1.4 अब्ज आहे आणि मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतातील जगात सर्वात वेगवान वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थेपैकी एक बनला आहे. सुमारे 25 कोटी लोक बहुआयामी गरिबीतून बाहेर आले. डिजिटल आणि भौतिक पायाभूत सुविधांचा विस्तार झाला आणि जागतिक स्तरावर भारताला प्रभाव हा हवामान कृती म्हणजे क्लायमेट ॲक्शन आणि ग्लोबल साऊथ या विषयावर वाढवला आणि नरेंद्र मोदी यांनी 30पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय नागरी सन्मान प्राप्त केले. हे मोदींबद्दलचं होतं. आता अशा प्रकारे आपल्याला तुम्ही घेतलेल्या प्रश्नांपैकी तुम्हाला किती मार्क मिळाले ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि काही त्रुटी असेल तर कमेंट करून आम्हाला कळू शकतात. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेटसाठी दररोज सकाळी करंट अफेअर आपल्याला 7:30 वाजता बघायला मिळते. त्यामुळे द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आपल्याला जर PDF हवे असेल तर टेलिग्रामचा चॅनल आहे आपला द संदेश अकॅडमी म्हणून. त्या चॅनल पण आपल्याला प्रत्येक लेक्चरची फ्री ऑफ कॉस्टमध्ये PDF मिळेल. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.